रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहणाचं सावट कधी सुरू होणार, सूतक काळ काय? नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टरमध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत रक्षाबंधनाच्या दिवशी 28 ऑगस्टला जे चंद्रग्रहण आलेलं आहे, म्हणजे रक्षाबंधन या सणावर याचं जे सावट आहे, तर याचं धार्मिक महत्त्व काय आहे, हे ग्रहण पाळायचं आहे का, त्याच्या वेळा काय आहेत, सर्वांनी हे ग्रहण कसं पाळायचं, गर्भवतींनी रक्षाबंधनाच्या दिवशी काय काळजी घ्यायची, रक्षाबंधन त्यांनी कसं साजरं करायचं, केलं तर चालतं का, आणि काही अशा पद्धती गर्भवतींनी ग्रहण पाळायचं, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. वैदिक पंचांगानुसार 28 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे. याच्या वेळा, सूतक काळ आणि याचे परिणाम आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. ऑगस्ट 2026 हा जो महिना आहे, हा खगोलप्रेमींसाठी अतिशय महत्त्वाचा महिना आहे. कारण या महिन्यामध्ये 12 ऑगस्टला एक सूर्यग्रहण होऊन गेलं, जे नासाच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे बघता आलं. आणि आता एक चंद्रग्रहण 28 ऑगस्टला म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी आहे. हे ग्रहण 28 ऑगस्टला आलेलं आहे. खंडग्रास प्रकारचं चंद्रग्रहण आहे. रक्षाबंधन देखील आहे, हे सगळ्यांना माहीतच आहे. या ग्रहणाच्या वेळी चंद्र हा कुंभ राशीत असणार आहे. आता सगळ्यांच्या मनातला प्रश्न, भारतात हे चंद्रग्रहण दिसणार आहे का, आणि भारतामध्ये याचा सूतक काळ लागू होणार आहे का, आपल्याकडे हे पाळायचं का? तर भारतामध्ये या दिवशी चंद्रग्रहणाच्या दिवशी सकाळ असल्यामुळे सकाळी चंद्र दिसत नाही. आपल्याकडे या ग्रहाची दृश्यमानता नाही, म्हणजे आपल्याकडे हे ग्रहण दिसणार नाही. प्रामुख्याने हे ग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेच्या अनेक भागांमध्ये दिसणार आहे. आता भारतामध्ये हे ग्रहण दिसत नसल्यामुळे याला आपल्याकडे धार्मिक मान्यता नाही, आणि कुठल्याही ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या देखील याला मान्यता नाही. त्यामुळे आपल्या भारतामध्ये हे ग्रहण पाळण्याची बिलकुल आवश्यकता नाही. अगदी गर्भवतींनी मला पूर्वीच्या व्हिडिओवर खूप जणांनी विचारलं की हे ग्रहण मी पाळायचं आहे का, मी तर गर्भवती आहे, तर हे ग्रहण पाळायची आवश्यकता नाही. पण आता जर हे तुम्हाला पाळायचं असेल किंवा कठोर पालनाची जर तुमच्या घरात प्रथाच असेल आणि जर तुम्हालाच पाळायचं असेल, तर मात्र हे कसं पाळायचं ते देखील मी तुम्हाला आता सांगणार आहे. पण त्यापूर्वी भारतीय वेळेनुसार म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाईमनुसार आपल्याकडे हे कधी दिसणार, कोणती वेळ असणार, आधी हे बघून घेऊ. आता हे जे चंद्रग्रहण सुरू होण्याची, उपछाया सुरू होण्याची आणि प्रत्यक्षात ग्रहण सुरू होण्याची अशा दोन वेळा आहेत. म्हणजे उपछाया या ग्रहण. आता चंद्रग्रहण म्हणजे काय? जेव्हा पृथ्वी, चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, आणि उपछाया कक्षेत जेव्हा चंद्र येतो, तर ही जी वेळ आहे ही त्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला सकाळी 6:53 सुरू होणार आहे. आणि प्रत्यक्षात ग्रहण स्पर्श जो आहे तो त्याच दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला 8:03 सुरू होणार आहे. म्हणजे उपछायेचा जो काळ आहे हा 6:53 सकाळी, आणि प्रत्यक्ष ग्रहण 8:03 सुरू होतं. या ग्रहणाचा सर्वोच्च बिंदू जो आहे तो त्या दिवशी सकाळी 9:43 आहे. आणि ग्रहण समाप्ती म्हणजे एक्झॅक्ट समोरासमोर जेव्हा चंद्र पृथ्वी येतात आणि पूर्ण समोरचा जो स्पर्श असतो, ग्रहण स्पर्श समाप्ती तुम्ही त्याला म्हणू शकता. ग्रहण समाप्तीची जी वेळ आहे त्या दिवशी 11:21 आणि 59 सेकंदाला, म्हणजेच 11:22 सकाळी उपछाया ग्रहण समाप्ती ही आहे. 12:31 आणि 47 सेकंद म्हणजे 12:32 आहे. म्हणजे तसं पाहता ग्रहणाची सुरुवात, उपछाया सुरुवात आणि उपछाया समाप्ती ही त्या दिवशी 6:53 पासून त्याच दिवशी दुपारी 12:32 आहे. एकूण कालावधी 5 तास 38 मिनिटांचा. आता याच्यामध्ये ग्रहणाचा स्पर्श आणि समाप्तीचा कालावधी 3 तास 18 मिनिटांचा आहे, आणि उपछाया टप्पे जे आहेत ते 2 तास 20 मिनिटांचे आहे. तसं मिळून एकूण 5 तास 38 मिनिटांचं हे ग्रहण आहे. आता आपल्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न तो म्हणजे, या दिवशी ग्रहण आलेलं आहे, बहीण भावाला राखी बांधते, हा खूप छान धार्मिक विधी असतो, तर या ग्रहण काळात आपण करू शकतो का, त्या दिवशी आपण करू शकतो का? तर हे लक्षात घ्या, ज्या प्रदेशात ते ग्रहण दिसत नाही, ज्या प्रदेशामध्ये ग्रहणाची दृश्यमानता नसते, त्याचा या ग्रहणाचा त्या प्रदेशावर कुठलाही दृश्य प्रभाव देखील नसतो. आणि म्हणूनच
ज्योतिषशास्त्राप्रमाणे धार्मिक विधी जसं की रक्षाबंधन, पूजा, शुभकार्य याला यावेळी भारतामध्ये काहीही निर्बंध नसणार आहेत आणि म्हणूनच रक्षाबंधनाचा देखील मुहूर्त आहे पंचांगानुसारच. आपल्याला रक्षाबंधनाचा मुहूर्त हा दिलेला आहे आणि तो या ग्रहणाच्या काळात येतो. म्हणून ग्रहण आहे आणि याचा प्रभाव आपल्याकडे नाही, म्हणूनच हा मुहूर्त आहे. तर रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त जो आहे हा त्याच दिवशी म्हणजे सकाळी 28 ऑगस्टला 6:10 चालू होतो. तर त्या दिवशी सकाळी 9:43 पर्यंत एक्झॅक्ट ग्रहणाच्या काळामध्ये आहे. हा एकूण 3 तास 37 मिनिटांचा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे. आता बऱ्याच घरांमध्ये खूप कठोर ग्रहणाचं पालन केलं जातं आणि खूप कठोर मान्यता देखील असते. मग अशा वेळेला तुमच्या मनात काही साशंकता असेल तर हा जो विधी आहे ना, हा बहिणीने भावाला राखी बांधायचा, हा तुम्ही ग्रहण संपल्यानंतर म्हणजे 12:30 नंतर पूर्ण दिवसभरात कधीही तुम्ही राखी बांधू शकता. आता तुमच्या मनातले प्रश्न, गर्भवती खूप सेन्सिटिव्ह झालेल्या असतात, मग त्यांना असं वाटतं की ब्रह्मांडात जी ही भौगोलिक घटना घडते मग त्याचा एक मनावर पगडा असतो की माझ्या बाळाला याचा काही दोष तर येणार नाही ना, जन्मजात दोष येणार नाही. आणि बऱ्याच गोष्टी यांना सांगितलेल्या असतात की ग्रहण नाही पाळलं तर बाळाला काय काय होतं वगैरे वगैरे. पण एक लक्षात घ्या, तुमचं बाळ जे आहे ते गर्भाशयातल्या पाण्यामध्ये आणि वर खूप साऱ्या पोटाच्या लेयर्समध्ये अतिशय सुरक्षित आहे, त्यामुळे त्याला काही होणारच नाही. आता हा झाला थोडा मानसिक विषय. तुमच्या मनाला शांतता हवी आहे ना, मोठे तुम्हाला पाळायचा खूप फोर्स करता आहेत ना, तर मग एक लक्षात घ्या, काही प्रमाणात तुम्ही ते पाळा. पण आता हे कसं पाळायचं? इथे कुठलीही अंधश्रद्धा मला तुमच्या मनात भरवायची नाही. असं आहे की अशा काळात जर आपल्या मनाच्या शांतीसाठी आणि मोठ्यांचं ऐकलंय हे आपल्याला थोडं समाधान मिळावं म्हणूनच जप, अनुष्ठान, धार्मिक कार्य, पाठपठण या गोष्टी करा. स्तोत्र म्हणा, इष्टदेवतेचा तो मंत्र म्हणा, अथर्व शीर्ष म्हणा, हनुमान चालीसा म्हणा. परंतु असं करू नका की एका जागी बसून राहिलात, लघवीला गेला नाहीत, तुमच्या बीपीच्या शुगरच्या गोळ्या तुम्ही खाल्लेल्या नाहीत किंवा पाणी प्यायला नाहीत, नाश्ता नाही केला, तर असं करू नका. कुठल्याही गोष्टीने डिहायड्रेशन होता कामा नये. आणि आपल्या ज्या गोळ्या आहेत, शेड्यूल आहेत, ज्या खाण्याचं वगैरे ते मात्र नक्की जपा आणि ते पाळा. म्हणून लघवी आली तर लघवीला जा, शौचाला जा, कुठल्याही आताताई गोष्टी करू नका. पण थोड्या प्रमाणात तुम्ही धार्मिक गोष्टी करा. याचं पुण्यफळ सुद्धा कैक पटीने ग्रहणाच्या काळात मिळतं असं देखील आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा सांगितलं जातं. आणि ते आपल्या मनशांतीसाठी म्हणून तुम्ही करा. असं नाही की खूप कठोर पालन करा, कारण आता ते दिवस राहिले नाही. ना चंद्राला राहू केतूने गिळलं आहे, ना आपल्याकडे काही संकटांचं सावट आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की खगोलीय घटना आहे. आता बऱ्याच जणी मला या वक्तव्यावर आक्षेप घेतील की नाही होतच, तुला नाही माहिती, तुम्हाला नाही माहिती वगैरे वगैरे. पण त्याला कुठलंही सायंटिफिक बॅकअप नाही. मी फक्त तुमच्या मानसिक शांततेसाठी या गोष्टी तुम्हाला करायला सांगते आहे. तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त गर्भवतींपर्यंत आणि सगळ्या सर्वसामान्यांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. याविषयी तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंटमध्ये लिहा, काही प्रश्न असतील तर ते सुद्धा लिहा. आणि हो, चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल पाहत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.